नमस्कार, तर तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि आम्ही चाललेलो मुंबईला. तर आम्ही राहतो पनवेलला, त्यामुळे आम्ही अट्टल सेतूने मुंबईला चाललेलो. हा अट्टल सेतू इकडनं लागला आणि इकडचा रस्ता एवढा मस्त आहे का हाफ ॲन आवरमध्ये आम्ही मुंबईला पोचणार होतो. मग आम्ही इकडनं निघालो आणि रस्ते तर खूप भारी आहे ते. मग नंतर पुढे गेलो आणि मग आम्हाला लागला टोल नाका, आणि टोल तर इकडनं क्विकली चालू गाडीमधूनच कट होऊन जातो. मग आम्ही ऑन द वे होतो. फटकन चालू गाडीमध्ये इकडनं टोल कट होऊन गेला आणि रस्ते तर एकदम मस्तच होते. एकदम सुसाटपणे माणूस जाऊ शकतो असा होता. मग नंतर आम्ही जराच वेळाने मुंबईला पोचलो. त्याच्यानंतर हा इथे जे शूट होतो ते आपले पहिला पिक्चरचे तो वाला. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो आमचा फेवरेट रेस्टॉरंट मुंबईमधला बडे मिया इथे. तर हा आहे बडे मिया जुनावाला. आणि मग इथूनच पुढे गेलं की त्यांचा न्यूवाला रेस्टॉरंट ए सीचे झालेले ते आहेत. मग आम्ही तिकडे पुढे गेलो आणि गाडी पार्क करून तिकडच्या न्यूवाल्या ए सी रेस्टॉरंटला जाऊन आम्हाला बसायचं होतं. मग उर्वी आणि आरोही दोघीजणी आल्या, त्यांना बोलली चाला. मग आम्ही दोघंजणं पण आलो गाडी पार्क करून. आणि मग नंतर आम्ही इकडे ए सीच्या इकडे वेटिंगसाठी बाहेर थांबलेलो, वेट करत होतो. विदिन 15 मिनिट्स आम्हाला इकडे वेट करायला लागला. त्याच्यानंतर आम्हाला जागा मिळाली. आणि हे जे ए सी कंपार्टमेंट आहे ना, हे पण ह्याच्यात 3 कंपार्टमेंट आहेत ए सीचे. मग नंतर आम्ही आतमध्ये बसायला गेलो ए सी ए सी रूममध्ये. तर इकडचं पण छान होतं. आम्ही ए सीवाला फर्स्ट टाईम ट्राय केलेला. आणि मग गेलो आतमध्ये आणि ऑर्डर देत होतो. आणि मग मी व्हिडिओ शूट करत होतो, तर तो वेटर थोडासा लाजला. मी व्हिडिओ शूट करत होता आणि उर्वीची आणि आरोहीची नौटंकी चाललेली इकडे. आणि मग नंतर आला तो आमचा कोक. मग ह्या दोघींनी मस्तपैकी चेअर्स करून कोक पिला. त्यांचं झाल्यावरती मग आम्ही दोघांनी पण कोक पिला. आणि आम्ही कोक पिताच लगेच ऑर्डर आमची विदिन 10 to 15 मिनिट्समध्ये आमची ऑर्डर आली. ते होते चिकन सीख कबाब. पर्सनली आमचे खूप जास्त फेवरेट आहेत. मलाई कबाब आउट ऑफ 10 आउट ऑफ 8 होता. आणि चिकन भुमन्ना आणि मटन भेजा ऑसम होता. त्याच्यानंतर रुमाली रोटी तर 1 नंबर असते इकडची. मस्तपैकी आम्ही एन्जॉय केला. त्याच्यानंतर आमचा एवढं खाऊन पण सगळं संपून गेलं आणि आमचं काही पोट भरलं नव्हतं. मग आम्ही पुन्हा रुमाली रोटी ऑर्डर केली, चिकन भुना ऑर्डर केला आणि छान मस्तपैकी भरपेट जेवलो. आणि मग तिकडे आम्ही जेवल्यानंतर आरोहीच्या इथे जसं शानपणा चाललेली की ब्लॉग आज तू उद्याच्या उद्या टाक, आर्यनची जळली पाहिजे. आर्यन सकाळी उठल्या बोलते टी व्ही बघायला बसते. ऐका तुम्ही, साफ हो गया है और अभी तक हमारा पेट नहीं भरा, इसलिए हमने और सारा ऑर्डर. आणि मग आम्ही मस्तपैकी इथे जेवलं वगैरे आणि मग ठरलं की चला आपण थोडासा टाईम आहे तर मरीनला जाऊया. आम्ही मरीनला उतरलो. तर ह्यांची एक्साइटेडमेंट लेवल तर बघा, कारण की तिकडे गिटारवर छान मस्तपैकी म्युझिकल सिस्टम घेऊन मुलं गात होती. मग मी पण बोलली चला आपण बघायला जाऊया. मग आम्ही बघायला गेलो आणि खरंच ती मुलं खूप छान गात होते. मग आम्ही ते जवळ बघायला गेलो. तुम्ही पण व्हॉइस त्यांचा एन्जॉय करा. मग मी जराशी वरती तिथे चढलो आणि मग इकडचा व्ह्यू घेत होती. आणि हे 3 जण आधीच जाऊन बसलेलं आहे. ह्यांना बोललो जरा इकडे बघा, मी व्हिडिओ शूट करते. मग आम्ही मस्तपैकी इकडे क्वालिटी टाईम सगळ्यांनी स्पेंड केला, छान बसून राहिलो. मग नंतर या पोरींना तिकडे खाली खेळायचं होतं, ते लोक तिकडे खेळायला गेले. मग आम्ही जरासा टाईम तिकडे स्पेंड केला छान मस्तपैकी. आणि तिकडच्या वाईब्स तर रात्री खूप मस्त असतात. जे मरीनला गेले असतील त्यांना ऑब्व्हियसली माहीत असणार आहे की तिकडे कसं छान वाटतं ते.
ओव्हर ॲक्टिंग. उर्वीचे 100 रुपये कट केलेत मी इकडे ओव्हर ॲक्टिंगचे. मस्त वाटत होतं, शांत एकदम वाटत होतं तिकडे. खूप जास्त पब्लिक होती पण तिकडे जास्त गोंगाट वगैरे काय नव्हता. मग नंतर ह्या पोरी इथे खेळत होत्या, धावत होत्या एकमेकींना पकडायला, ह्या ट्रीच्या तिथून तिकडे धावत होत्या. ते झालं. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी यायला, कारण की रात्रीचे वाजलेले 1. मग आम्ही निघालो घरी यायला आणि मग ह्या पोरींची झाली गाडीमध्ये मस्ती चालू. यांनी फुल गाडीमध्ये दोघीजणी मस्ती करत होत्या, बघाच तुम्ही. कसा वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.